नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत ॲड्रेस मेकॅनिझम इन अ वायरलेस लॅन. तर या टॉपिकमध्ये आपण सेंडरकडून रिसिव्हरकडे ज्यावेळी डेटा पॅकेट अथवा डेटा फ्रेम ज्यावेळी पाठवली जाणार आहे, तर त्या फ्रेममध्ये काय काय कंटेंट असणार आहेत हे आपण ह्या ॲड्रेस मेकॅनिझमच्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. द ॲड्रेस मेकॅनिझम ऑफ IEEE 802.11 म्हणजेच वायरलेस लॅन स्टँडर्ड स्पेसिफाईज 4 डिफरंट केसेस ऑन द बेसिस ऑफ द व्हॅल्यूज ऑफ 2 फ्लॅग्स present in the FC field, namely to DS and from DS. तर या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस मेकॅनिझममध्ये 4 ॲड्रेसेस पाहायला मिळणार आहेत आणि या 4 ॲड्रेसेसची निर्मिती 2 फ्लॅगच्या कॉम्बिनेशनमधून मिळणार आहे आणि हे 2 फ्लॅग असणार आहेत टू DS अँड फ्रॉम DS. Each of these 2 flags in a 1 bit flag, hence each one can have a value either 0 or 1. तर या ठिकाणी जे काही 2 फ्लॅग आहेत तर त्या 2 फ्लॅगमध्ये काही वेळा 0 किंमत असू शकते किंवा 1 किंमत असू शकते. म्हणजे या 2 बीटमध्ये 0 अथवा 1 यापैकी एक कोणती तरी व्हॅल्यू असू शकणार आहे. Therefore, with 2 flags, we will have 4 different situations. तर या 2 फ्लॅगमध्ये 2 व्हॅल्यूंचं कॉम्बिनेशन आपण विचारात घेतला असता आपल्याला 4 कॉम्बिनेशन्स मिळणार आहेत. ओके. The 4 addresses, that is address 1 to address 4 in the MAC frame will have their meanings depending on the value of the above mentioned 2 flags as shown in the below table. तर जे काही फ्लॅगमध्ये येणाऱ्या ज्या व्हॅल्यूज आहेत 0 आणि 1 त्यानुसार 4 ॲड्रेसेस तयार होणार आहेत. ॲड्रेस 1, ॲड्रेस 2, ॲड्रेस 3 आणि ॲड्रेस 4 असे हे 4 ॲड्रेस त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत टू DS आणि फ्रॉम DSच्या कॉम्बिनेशनमधून. तर या 2 फ्लॅगमध्ये एकतर 0 किंमत असू शकते किंवा 1 किंमत असू शकते. तर सुरुवातीची जर आपण केस विचारात घेतली असता टू DS आणि फ्रॉम DS मध्ये जर आपण दोन्हींच्या किमती जर 0-0 सेट केल्या तर आपल्याला त्या ठिकाणी ॲड्रेस 1 म्हणजेच डेस्टिनेशनचा ॲड्रेस त्या ठिकाणी मांडावा लागणार आहे आणि ॲड्रेस 2 मध्ये सोर्सचा ॲड्रेस मांडावा लागणार आहे आणि ॲड्रेस 3 मध्ये BSS ची ID मांडावी लागणार आहे, नेटवर्कची ID मांडावी लागणार आहे आणि ॲड्रेस 4च्या ब्लॉकमध्ये आपल्याला त्या ठिकाणी काही मांडलं नाही तरी देखील चालेल किंवा त्या ठिकाणी काही मांडणी केली जाणार नाही आहे, नॉट ॲप्लिकेबल ते असणार आहे. ओके. त्यानंतर टू DS या फ्लॅगची किंमत 0 असेल आणि फ्रॉम DS या फ्लॅगची किंमत जर 1 असेल म्हणजे 0-1 हे कॉम्बिनेशन जर असेल तर त्या ठिकाणी ॲड्रेस 1 मध्ये डेस्टिनेशनचा ॲड्रेस असणार आहे, ॲड्रेस 2 मध्ये सेंडिंगचा ॲक्सेस पॉईंटचा ॲड्रेस असणार आहे, त्यानंतर ॲड्रेस 3 मध्ये सोर्सचा ॲड्रेस असणार आहे आणि ॲड्रेस 4 मध्ये नॉट ॲप्लिकेबल म्हणून असणार आहे. त्यानंतर पुढील कॉम्बिनेशन येते बघा. टू DS साठी 1 असेल आणि फ्रॉम DS साठी किंमत 0 असेल तर आपल्याकडे ॲड्रेस 1 मध्ये रिसिव्हिंगचा ॲक्सेस पॉईंटचा ॲड्रेस असणार आहे, ॲड्रेस 2 मध्ये सोर्स मशीनचा ॲड्रेस असणार आहे, ॲड्रेस 3 मध्ये डेस्टिनेशनचा ॲड्रेस असणार आहे आणि ॲड्रेस 4 हा नॉट ॲप्लिकेबल असणार आहे. त्यानंतर चौथं कॉम्बिनेशन येते टू DS जर 1 असेल आणि जर फ्रॉम DS जर 1 नसेल तर या केसमध्ये ॲड्रेस 1 हा तुमचा रिसिव्हिंग ॲक्सेस पॉईंटचा ॲड्रेस असणार आहे, ॲड्रेस 2 म्हणजेच तुमचा सेंडिंग ॲक्सेस पॉईंटचा ॲड्रेस असणार आहे आणि ॲड्रेस 3 म्हणजेच तुमचा डेस्टिनेशनचा ॲड्रेस असणार आहे आणि ॲड्रेस 4 म्हणजेच तुमचा काय असणार आहे, सोर्स असणार आहे. ओके. तर मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला 0-1 0-0 0-1 1-0 1-1 या कॉम्बिनेशनच्या सहाय्याने आपल्याला 4 ॲड्रेसेस जे मिळणार आहेत
ते नेमके काय काय असणार आहेत हे आपण या तक्त्यामध्ये मांडलेलं आहे. तर या तक्त्यामध्ये जी काही मांडणी केलेली आहे ती आपण ग्राफिकली एक एक केसच्या सहाय्याने आता पाहणार आहोत. ओके, तर केस 1 म्हणजेच 0 0 2ds 0 असणार आणि फ्रॉम ds 0 असणार आहे. ओके, तर या केसमध्ये आपणाकडे जी येणारी फ्रेम आहे त्या फ्रेममध्ये काय काय असणार आहे ते पाहायचं आपल्याला. तर या ठिकाणी हा सोर्स आहे की ज्याचं नाव आहे ए आणि डेस्टिनेशन जो आहे तो या ठिकाणी आहे बी आहे. तर आता हे जी दोन मशीन्स आहेत सेंडर आणि रिसिव्हर ते एकाच BSS मध्ये असणार आहेत, एकाच BSS नेटवर्कमध्ये असणार आहेत. ओके, तर या ठिकाणी पहा, ज्यावेळी सेंडरकडून डेटा डेस्टिनेशनकडे पाठवला जातो त्यावेळी जी मॅक फ्रेम असणार आहे त्या मॅक फ्रेममध्ये जो ॲड्रेसचा जो काही ब्लॉक असणार आहे त्या ॲड्रेसमध्ये काय काय ॲड्रेसेस मांडलेले असणार आहेत ते पाहूया आपण. ॲड्रेस 1 हा तुमचा काय असणार आहे, डेस्टिनेशनचा ॲड्रेस असणार आहे की जे आपण मागील तक्त्यामध्ये पाहिलेलं आहे आणि ह्या तक्त्यामध्येही देखील ते आपण पाहतोय. तर डेस्टिनेशन म्हणजे ॲड्रेस 1 म्हणजे तुमचा डेस्टिनेशन असणार आहे आणि या ठिकाणी डेस्टिनेशन आहे बी. ॲड्रेस 2 हा तुमचा सोर्सचा ॲड्रेस असणार आहे, म्हणजे सोर्स मशीनचा जो काही ॲड्रेस असणार आहे तो ॲड्रेस 2 मधून येणार आहे. आणि हे जे काही दोन मशीन्स आहेत ते ज्या नेटवर्कमध्ये आहेत, ज्या BSS नेटवर्कमध्ये आहेत त्या नेटवर्कची ID जी असणार आहे दॅट इज BSS ID हा आपल्याला ॲड्रेस 3 म्हणून त्या ठिकाणी वापरावा लागणार आहे. आणि जो ॲड्रेस 4 असणार आहे तो नॉट ॲप्लिकेबल असणार आहे किंवा तो रिकामा असणार आहे. ओके, तर हे झाले ॲड्रेसेस ऑफ दी मॅक फ्रेम की जे मॅक फ्रेममध्ये कंटेनड असतात. हे ॲड्रेसेस या ठिकाणी ते अशा पद्धतीनं या ठिकाणी अलोकेट केले जाणार आहे मॅक फ्रेममध्ये. ही झाली केस 1. त्यानंतर आपण केस 2 कडे जातोय की ज्या ठिकाणी असतो 2ds 0 असतो आणि फ्रॉम ds 1 असतो, म्हणजे हा 0 1 दॅट इज 0 1 ही केस 2 आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला तक्त्यामध्ये मागील पाहिलेलं आहे की ॲड्रेस 1 हा डेस्टिनेशन मशीनचा ॲड्रेस असतो, ॲड्रेस 2 हा सेंडिंग ॲक्सेस पॉईंटचा ॲड्रेस असतो आणि ॲड्रेस 3 हा सोर्स मशीनचा ॲड्रेस असतो आणि ॲड्रेस 4 हा नॉट ॲप्लिकेबल असतो. ओके, तर पाहूया आपण. तर या ठिकाणी पहा आपणाला दोन BSS पाहायला मिळतात. हा झाला राईट साईडचा BSS, तर हा झाला लेफ्ट साईडचा BSS झालेला आहे. तर हे जे दोन BSS आहेत या दोन BSS मध्ये जे कम्युनिकेशन होणार आहे थ्रू द ॲक्सेस पॉईंट होणार आहे. ओके, तर या ठिकाणी बघा सेंडर जो आहे तो ए आहे आणि रिसिव्हर जो आहे तो बी आहे आणि या दोघांच्या मध्ये कोण आहे, ॲक्सेस पॉईंट आहे. आणि हा जो ॲक्सेस पॉईंट आहे हे जे काही दोन सेंडर आणि रिसिव्हर दोन वेगवेगळ्या BSS मध्ये जे उपलब्ध आहेत त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन साध्य करून देत आहे. ओके, तर पहा ॲड्रेस 1 हा नेहमी काय असणार आहे, डेस्टिनेशन मशीनचा ॲड्रेस असणार आहे. या केसमध्ये डेस्टिनेशन मशीनचा ॲड्रेस म्हणजेच बीचा ॲड्रेस असणार आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस 2 हा त्यांनी काय सांगितलेला आहे, सेंडिंग ॲक्सेस पॉईंटचा ॲड्रेस असणार आहे, म्हणजे या ॲक्सेस पॉईंटचा सेंडिंग ॲक्सेस पॉईंटचा या ॲक्सेस पॉईंटमधून या BSS मध्ये BSS नेटवर्कमध्ये जे काही मशीन्स आहेत त्यांना तो जो डेटा मिळत आहे, म्हणून या केसमध्ये आत्ता जो ॲक्सेस पॉईंट असणार आहे तो सेंडर असणार आहे आणि हा जो तुमचा बी आहे तो एक्झॅक्टली या नेटवर्कमधला एक रिसिव्हर असणार आहे. त्यामुळे ॲड्रेस 2 मध्ये तुमचा सेंडिंग ॲक्सेस पॉईंटचा जो ॲड्रेस असणार आहे तो ॲड्रेस 2 म्हणून नोंद केला जाणार आहे. पण ॲक्सेस पॉईंटकडे जो डेटा आलेला आहे तो मुळात डेटा कुणी पाठवलेला आहे, तर सोर्स मशीननं पाठवलेला आहे, म्हणून ॲड्रेस 3 हा तुमचा काय असणार आहे, सोर्स ए असणार आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस 4 हा नॉट ॲप्लिकेबल असणार आहे. तर एकडून बीकडे डेटा जात असताना जी काही फ्रेम असणार आहे आणि त्या फ्रेममध्ये डेटा असणार आहे, याच्यामध्ये डेटा असणार आहे आणि डेटासोबत जे ॲड्रेस आपण जोडतो त्या ॲड्रेसेस कोणकोणते असणार आहेत ते आपल्याला या सेकंड केसमध्ये पाहायला मिळालेलं आहे. त्यानंतर तिसरी केस जी आहे 1 0 म्हणजे 2ds 1 असणार आहे तर फ्रॉम ds 0 असणार आहे. तुम्ही इथं पाहू शकता 2ds 1 असणार आहे तर फ्रॉम ds 0 असणार आहे. तर या केसमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे
की या ठिकाणी आपण दोन BSS पाहतोय. ओके, आणि हे जे दोन BSS जे आहेत हे ॲक्सेस पॉईंटच्या माध्यमातून काय झालेले आहेत, कनेक्ट झालेले आहेत. यामध्ये सोर्स मशीन हा तुमचा A आहे आणि डेस्टिनेशन मशीन हा B आहे. पण डेस्टिनेशन मशीनकडे तो डेटा येण्यापूर्वी सोर्स मशीन तो डेटा कोणाला पाठवतो, ॲक्सेस पॉईंटला पाठवतो. मग ॲक्सेस पॉईंटमधून तो डेटा कोणाकडे येतो, डेस्टिनेशन Bकडे येतो. तर या केसमध्ये A पासून ॲक्सेस पॉईंटकडे डेटा जो पाठवलेला आहे, तर त्या डेटा सोबत जे असणारे ॲड्रेसेस असणार आहे ते ॲड्रेसेस ब्लॉक कशा पद्धतीने फुलफिल होणार आहेत ते आपण आता या केसमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय तर ॲड्रेस 1 हा काय असणार आहे, रिसिविंग APचा ॲड्रेस असणार आहे. म्हणजे या ठिकाणी डेस्टिनेशन कोण असणार आहे, तुमचा ॲक्सेस पॉईंट असणार आहे. त्यामुळे ॲक्सेस पॉईंटचा ॲड्रेस हा ॲड्रेस 1 मध्ये येणार आहे. ॲड्रेस 2 हा सोर्स असतो. तर ॲड्रेस 2 जो आहे तो एक्झॅक्टली कोण आहे, A हा मशीन आहे. या केसमध्ये आता सेंडर हा आहे आणि रिसिव्हर हा येत आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस 3 जो असणार आहे, तर ॲड्रेस 3 हा एक्झॅक्टली काय असणार आहे, BSS ID असणार आहे. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी आपणाला BSS ID म्हणजेच आपणाला या ठिकाणी हा डेटा पुढे जाऊन कुणाला मिळाला पाहिजे त्याविषयीचा डेस्टिनेशन आपल्याला त्या ठिकाणी मांडायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला जो इंटेंडेड डेस्टिनेशन आहे त्याचा ॲड्रेस या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. ओके, तर तो ॲड्रेस 3 म्हणून या ठिकाणी आपल्याला नोंद करता येणार आहे. किंबहुना आपल्याला BSS ID म्हणून या ठिकाणी त्याचा देखील वापर केला तरी चालेल. किंबहुना हा जो काही सेंडर टू रिसिव्हर AP हा रिसिव्हर आहे, सो विदिन 1 BSS मध्ये ते असल्यामुळे या ठिकाणी त्याच BSSची ID या ठिकाणी ती असणार आहे. सो ॲड्रेस 3 हा तुमचा BSS ID असणार आहे. ओके, नेक्स्ट ॲड्रेस 4 हा नॉट ॲप्लिकेबल असणार आहे. त्याच्यानंतर केस 4 येत आहे 1-1 की ज्याच्यामध्ये टू DS 1 असणार आहे आणि फ्रॉम DS देखील 1 असणार आहे. तर या केसमध्ये काय होते बा, दोन BSS आहेत. या दोन BSS मध्ये प्रत्येकाचा ॲक्सेस पॉईंट आहे आणि हे दोन ॲक्सेस पॉईंट डिस्ट्रीब्युशन सिस्टीमद्वारा कनेक्ट झालेले आहेत. सो ॲक्सेस पॉईंट 1 आणि ॲक्सेस पॉईंट 2 हे जे दोन आहेत ते डिस्ट्रीब्युशन सिस्टीमद्वारा कनेक्ट झालेले आहेत. तर या केसमध्ये सोर्स मशीनकडून डेस्टिनेशन मशीनकडे ज्यावेळी डेटा पाठवला जाणार आहे तर त्यासोबत जे काही ॲड्रेस ब्लॉक्स असणार आहेत त्या ॲड्रेस ब्लॉकमध्ये जे काही ॲड्रेसेस असणार आहेत ते आपणाला या मागील तक्त्यामध्ये जी मांडणी केलेली आहे तशा पद्धतीनं आपल्याला ते मांडावे लागणार आहेत. तर या ठिकाणी सेंडर कोण होते बा, ॲक्सेस पॉईंट 1. तर ॲक्सेस पॉईंट 2 हा काय असणार आहे, या ठिकाणी रिसिव्हर असणार आहे. एक्झॅक्टली काय होणार आहे, A पासून डेटा B कडे जाणार आहे. पण आता A पासून तो ॲक्सेस पॉईंट 1 कडे आलेला आहे आणि तो B कडे जाण्यापूर्वी तो ॲक्सेस पॉईंट 2 कडे आलेला आहे. म्हणजे या केसमध्ये ॲक्सेस पॉईंट 1 हा सेंडर असणार आहे तर ॲक्सेस पॉईंट 2 हा रिसिव्हर असणार आहे. आणि या दोघांच्या मध्ये जी काही आलेली फ्रेम आहे किंवा ॲक्सेस पॉईंट 1नं ॲक्सेस पॉईंट 2 कडे डाटा पाठवत असताना जी काही निर्माण केलेली मॅक फ्रेम आहे त्या मॅक फ्रेममध्ये जे काही ॲड्रेसेस असणार आहेत ते कसे असणार आहेत पहा. ॲड्रेस 1 म्हणजेच काय असणार आहे, रिसिविंग APचा ॲड्रेस असणार आहे. म्हणजे AP2चा ॲड्रेस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ॲड्रेस 2 हा नेहमी सेंडरचा असतो. म्हणजे सेंडिंग AP कोण आहे तर AP1 आहे. म्हणजे AP1चा ॲड्रेस हा ॲड्रेस 2 म्हणून नोंद होणार आहे. आणि मग तिसरा जो ॲड्रेस असतो तो आपण डेस्टिनेशन मशीनचा ॲड्रेस द्यावा लागतो. म्हणजे एक्झॅक्टली तो ॲक्सेस पॉईंटनंतर डेटा कोणाला मिळाला पाहिजे, Bला डेटा मिळाला पाहिजे. हे आपण ऑलरेडी याच्यामध्ये मांडलेलं आहे. त्यामुळे आपल्याला डेस्टिनेशन Bचा ॲड्रेस म्हणजेच ॲड्रेस 3 म्हणून मांडावा लागणार आहे. आणि मग Bला जो डेटा जाणार आहे ॲक्च्युली तो कुणाकडून पाठवलेला असणार आहे, A कडून पाठवलेला असणार आहे. म्हणजे A जो आहे सोर्स तो ॲड्रेस 4 म्हणून या केसमध्ये तो इन्क्लूड होणार आहे. ओके, तर मित्रांनो ॲड्रेस मेकॅनिझम इन अ मॅक फ्रेम तुम्ही या ठिकाणी पाहिलेलात. वायरलेस लॅनमध्ये ज्यावेळी
विदिन अ बी एस एस आणि आउट ऑफ बी एस एस ज्या काही फ्रेम डिलिव्हर होणार आहेत तर त्यांचे ॲड्रेसेस कशा पद्धतीने असणार आहे हे आपण या टॉपिकमध्ये अभ्यासलेलं आहे. मी आशा करतो की तुम्हाला हा टॉपिक निश्चित समजला असेल. याच्यामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर मला निश्चित कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत आपण या ठिकाणी विश्रांती घेतोय आणि पुढील सेशनमध्ये आणखीन एका नवीन टॉपिकसह भेटतोय. तोपर्यंत धन्यवाद.